सलग 2 वर्षाच्या कोरोना निर्बंधांनंतर शेतकरी बांधवांनी पोळा हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला। तिवसा तालुक्यातील माणिग्राम धोत्रा या गावातही बैलपोळ्याचा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला। वर्षभर शेतकऱ्यांसोबत शेतीमध्ये राबणाऱ्या बैलांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा विशेष दिवस। ग्रामीण भागात बैलपोळा हा सण 3 दिवस साजरा केला जातो। पहिल्या दिवशी बैलांची पूजा करून त्यांच्या खांद्याला हळद आणि तूप लावून त्यानंतर गरम पाण्याचा शेक दिला जातो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला सजवून पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो। तिसरा दिवस हा तानापोळा म्हणून साजरा केला जातो। म्हणूनच ग्रामीण भागात पोळा या सणाला विशेष महत्त्व आहे। दिवसेंदिवस शेतीमधील वाढते तंत्रज्ञान पाहता ग्रामीण भागातील बैलजोडींची संख्या कमी होताना दिसत आहे, परंतु तरीही बैलपोळा साजरा करण्याचा उत्साह कमी होताना दिसत नाही, हे विशेष। माणिग्राम धोत्रा गावातील पोळ्यामध्ये यावर्षी 50 बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या। प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बैलांना आकर्षक पद्धतीने सजविले होते। अंगावर रंगबिरंगी झुला आणि शिंगांना आकर्षक रंगांनी रंगविण्यात आले होते। पोळ्याच्या निमित्ताने बैलजोडीचे आणि जोडी मालकाचे कौतुक व्हावे यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। गावातील सरपंच भूषण गाठे, पोलीस पाटील राम सावंत, वासुदेवराव राऊत, ग्रामपंचायत सदस्य नितीन इंगोले, संजय ठाकरे, अनिल ठाकरे, विवेक ठाकरे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते बैलजोडी सजावट स्पर्धेतील शेतकऱ्यांचा तसेच सहभागी जोडी मालकांचा रोख बक्षीस आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। तसेच नवनियुक्त सरपंच आणि सदस्य यांचाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। त्यानंतर पोळ्यांच्या झडत्यांचाही आनंद यावेळी उपस्थित नागरिकांनी घेतला। यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते। निकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।